मान्य श्री चंद्रकांत दादा हजारे आणि मान्य श्री अनिल दादा गोयकर हे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। दोघांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे। लातूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून सकल समाज बांधवांनी त्यांना मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिलेला आहे। हजारोंच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत। त्याचबरोबर लातूरमध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये अतिभव्य असं रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एका बाजूला आपले समाज बांधव आमरण उपोषण करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे पंढरपूरमध्ये आमरण उपोषण करते आंदोलन करत होते ते आता संभाजीनगरला विभागीय जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी शासन प्रशासनाच्या छताडावरती पाय ठेवून ते उभे आहेत आणि सरकारला त्यांची विनंती आहे की तुम्ही खिलारी कुटुंबियांच्याकडे असलेली बोगस प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा। आणि या एकाच मागणीसाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषण करण्याची वेळ या दोघांच्यावरती आलेली आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदा या प्रश्नावरती चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांनी या ठिकाणी लातूरमध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं। जुलैमध्ये हे आमरण उपोषण त्यांनी केलं। त्यानंतर ते आंदोलन जवळपास 17 दिवस चाललं आणि 17 दिवसानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। कारण या प्रश्नावरती लातूर जिल्हा प्रशासनानं संभाजीनगर जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, सरकारशी पत्रव्यवहार केला आणि सरकारनं त्यांना नेहमीप्रमाणे खोटी आश्वासनं दिली। इतकंच काय तर मंत्रालयामध्ये बैठक देखील घेतली, मात्र त्या बैठकीतून ठोस असं काहीच मिळालं नाही। बोगस प्रमाणपत्र रद्द झाली नाहीत म्हणून संतापलेले हे दोन्ही मावळे या ठिकाणी पुन्हा एकदा लातूरमध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि या आमरण उपोषणाचा आज 18वा दिवस आहे। दोघांचाही चेहरा सुकलेला आहे। चंद्रकांत हजारे यांची आपण बघू शकतो दाढी वाढलेली आहे, अनिल दादांची दाढी वाढलेली आहे, पण समाजसेवेचं व्रत जे आहे ते त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेलं असल्यामुळं जोपर्यंत बोगस प्रमाणपत्र रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। आणि म्हणून प्रशासनावरती सातत्यानं दबाव येत आहे, सरकारवरती दबाव येत आहे, परिणामी शासन आणि प्रशासन या ठिकाणी काही ना काहीतरी हालचाली करताना दिसत आहे। परंतु हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात की त्यांची या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे आणि म्हणणं काय। मी मान्य श्री अनिल गोयकर यांच्याकडे जातोय। एकाच प्रश्नावरती 3 महिन्यातलं त्यांचं हे दुसरं उपोषण आहे। पहिल्यांदा त्यांनी 17 दिवस उपोषण केलं आणि आज दुसऱ्यांदा त्यांनी सलग 18 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे आणि आज इथे आमरण उपोषणावरती ठाम आहेत। अनिल दादा, तुमची जी भूमिका आहे ती सविस्तर आपल्या समाज बांधवांना सांगा। गेली 60 ते 65 वर्ष झालं या देशातील महाराष्ट्र राज्यातील सरकार धनगर समाजावर अन्याय करत आहे। घटनेने धनगर समाजाला आरक्षण दिलेले असून देखील ते नाकारत आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही अनुसूचित जाती जमातीमध्ये एकूण 47 जाती आहेत, त्याच्यावर 36व्या क्रमांकावर धनगड ही जात नमूद केलेली आहे। परंतु प्रत्यक्षात धनगड ही जात अस्तित्वहीन जमात आहे। ही महाराष्ट्र राज्यातच काय तर देशात नव्हे या जगात या पृथ्वी तलावर भूतलावर कुठेही अस्तित्वात नाही। आणि
अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही, मग जे काही त्या 36 क्रमांकावर आहे धनगर म्हणून लिहिलेलं, ती जर अस्तित्वहीन जमात असेल तर जे आहेत ते धनगर आहेत, असं आम्ही गेली 60 ते 70 वर्षापासून सांगतोय, दाहो फोडून सांगतोय. तरीही येथील सरकारला धनगर समाजातील या अर्थहाकेचा आवाज या सरकारपर्यंत जात नाही. म्हणून आम्ही अनेक वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, निवेदने, टक्कर मोर्चे असे असंख्य आंदोलने सरकारच्या विरोधात केली. तरीही सरकारने त्याच्याकडे कानाडोळा केला आणि धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. म्हणून आम्ही शेवटी 2016 मध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की बाबा महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत ते धनगर आहेत, धनगर ही जात किंवा जमात कुठेही अस्तित्वात नाही, हा आमचा ग्राउंड होता. आणि ते याचिके दरम्यान महाराष्ट्र शासनाने देखील आम्हाला 2 वेळेस अफिडेव्हिट लिहून दिलेले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत ते धनगर आहेत, धनगर कोणी नाही. असे असताना देखील 16 फेब्रुवारी 2024 रोजी ज्या दिवशी आमचा हायकोर्टाचा निकाल होता, त्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावचे 6 सर्टिफिकेट धनगड असलेले बोगस खिल्लारे नावाचे सर्टिफिकेट व्हॅलिड झालेले त्या ठिकाणी कोर्टात दाखल करून आमची केस त्या ठिकाणी आम्ही हारलो आणि आमची केस डिसमिस केली. परंतु ते सर्टिफिकेट, ते जे खिल्लारे कुटुंब आहे ते मूळ धनगरच आहेत आणि माहिती अधिकारातून हे सिद्ध झालं की ते सर्टिफिकेट बोगस काढलेले. त्यामुळे आम्ही येथील सरकारला मागे 28 जून 13 जुलैच्या दरम्यान असे एकूण 16 दिवस याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेच्या चरणी लातूर या ठिकाणी अमरण उपोषण केले होते. या अमरण उपोषणाची दखल घेऊन राज्य शासनाने आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 वेळेस आमच्या सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी मिटिंगा केल्या. त्याही वेळेस आम्ही त्यांना सविस्तर हा मुद्दा समजावून सांगितला होता की महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत ते धनगर आहेत. आपण स्वतः सरकारने लिहून दिलेलं आहे, तरी तसं अफिडेव्हिट दिलेलं आहे, तरीही आपण हे 6 सर्टिफिकेट बोगस त्या ठिकाणी सरकारच्या वतीने दाखल झाले आणि आम्ही केस हारलो. तेव्हा हे सर्टिफिकेट तात्काळ रद्द करा ही आमची प्रथम मागणी होती आणि त्यानंतर धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी दुसरी मागणी होती. या दोन्ही मागणीच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलली होती. आमच्या समोर त्या सचिवाला बोलून तसे आदेशही दिलेले होते आणि आम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा प्रश्न निकाली काढू असे बोलून आश्वासित केले होते. आम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही 10 दिवस नव्हे तर 15 दिवस, 1 महिना, 2 महिना तब्बल आम्ही या ठिकाणी दम काढला, वाट पाहिली. परंतु प्रत्यक्षात माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यासंदर्भात कसल्याही प्रकारच्या सरकारी दरबारी हालचाली केल्या नाहीत. हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही परत या ठिकाणी 9 सप्टेंबरपासून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलो. आज आमचा अमरण उपोषणाचा 18वा दिवस आहे. असून देखील या जिल्ह्यातील कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. आमच्याच बरोबर पंढरपूर या ठिकाणी आमचे काही समाज बांधव अमरण उपोषणाला बसले होते, परंतु त्यांनी 2 दिवसापूर्वी उपोषण स्थगित केलं. आता ते जे कोणी जात पडताळणी कार्यालय औरंगाबाद आहेत त्या ऑफिसच्या समोर बसलेले की ते सर्टिफिकेट रद्द करावे या मागणीसाठी. परंतु तेथील जे कोणी सहआयुक्त ज्यांनी ते सर्टिफिकेट दिले, इश्यू केले, त्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, तर ते त्या ठिकाणी त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत किंवा त्या ठिकाणी वेळ काढूपणाची भूमिका घेत आहेत. परंतु आमचे त्या ठिकाणी मंडारे उदे ठाम मांडून बसलेले. माझी अशी सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकार मायबापने निदान आत्ता तरी आम्हाला त्यांच्या मागणीला, आमच्या मागणीला रिस्पॉन्स देऊन ते तात्काळ बोगस असलेले सर्टिफिकेट रद्द करावे. नाहीतर आजच बातमी आली आहे, नेवासा या ठिकाणी तिथं 6 बांधव आमचे अमरण उपोषणाला बसलेले होते. त्यापैकी 2 जणांनी त्या प्रवरा नदीमध्ये उड्या टाकून त्यांना जीव दिला. त्यांनी त्या ठिकाणी जलसमाधी घेतलेली अशी बातमी आलेली आहे. त्याचा तपास चालू आहे, कारण ते सकाळपासून गायब आहेत. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ते 2च नव्हे तर असे हजारो युवक या ठिकाणी उद्या आपला स्वतःचा जीव द्यायला तयार आहेत.
उद्या वेगवेगळ्या पद्धतीनं ते आत्महत्या करतील आणि याची सर्व जबाबदारी येथील सरकारवर राहील आणि त्याचे परिणाम होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावं लागेल. त्याची किंमत एक ना एक आम्ही हिसाब चुकता करू, एवढं मी आपल्या या माध्यमातून यांना सरकारला इशारा देऊ शकतो. पण विभागीय आयुक्त का उशीर लावत आहेत याला? याचं कारण हे आहे की तेथील जे आयुक्त आहेत, संगीता चव्हाण नावाच्या सहआयुक्त आहेत, ते आदिवासी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझं जरी या ठिकाणी बदली जरी केली, मी सस्पेंड जरी झाले तरी मी हे जे प्रमाणपत्र जे बोगस असलेलं आहे हे रद्द करणार नाही, अशी दुटप्पीपणाची हट्टी भूमिका एक संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती घेत आहेत. तर याच्यावर या प्रश्नावर खरं म्हणजे सरकारनंच पुढे येऊन भूमिका घ्यायला पाहिजे, त्यांच्यावर देखील कारवाई करायला पाहिजे. कारण जेव्हा असं निदर्शनात येते की हे सर्टिफिकेट बोगस घेतले, तेव्हा त्याच्यावरती त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या जातात, त्यांचं से म्हणला जातो, त्यांचं संबंधित व्यक्तींचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या सर्व सुनावण्या पूर्ण होऊन देखील निकाल राखीव ठेवलेला आहे आणि तो निकाल प्रत्यक्षात 8 दिवसात द्यायला पाहिजे, परंतु त्याला आता 8 महिने झालं. त्यामुळे याच्यामध्ये खरं म्हणजे मुख्यमंत्री किंवा त्यांचे आदिवासी जे कार्यालय असेल मंत्रालय, या लोकांनी सचिवांनी यांच्यावर या मॅडमवर कायदेशीर कारवाई करून त्यांना बडतर्फ करायला पाहिजे, ही देखील आमच्या या ठिकाणी मागणी आम्ही करतो. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतरवली सराटीला जातात आणि जी तत्परता जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी दाखवतात, ती तत्परता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांच्या आंदोलनासाठी का दाखवलं नाही किंवा त्यांच्याकडे त्यांनी का लक्ष दिलं नसतं मला वाटतं. तर म्हणजे धनगर समाजाचं आणि जे आंदोलन करतात त्यांचं दुर्दैव आहे की येथील सरकार, शिंदे सरकार हे एका विशिष्ट जातीचं आहे की काय अशी म्हणायची वेळ आलेली आहे या ठिकाणी. कारण बाकी त्या समाजाचे जेव्हा आंदोलने होतात तेव्हा मात्र तिथं रातोरात त्यांचं सगळं मंत्रिमंडळ जातंय, SP जातात, कलेक्टर जातात, खासदार जातात, खासदार जातात, स्वतः मुख्यमंत्री जातात आणि जेव्हा संविधानिक हक्क आणि अधिकारासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, उपोषण करतो, तेव्हा मात्र तिकडे सपशेल कानाडोळा केला जातो. परंतु मला एक याच्या माध्यमातून येथील माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा आता विलक्षण जवळ आलेलं आहे, जेव्हा तुम्ही आमच्या दारात झोळी घेऊन तुमचा पक्ष येईल ना, तेव्हा देखील आम्ही तुमच्या दारात त्या झोळीमध्ये माते आणि दगड टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं या शिंदे सरकारने लक्षात ठेवावं. अण्णाकडे अण्णा अण्णा सविस्तर मांडायचं. आज या ठिकाणी लातूर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी मी चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर आणि आमचा आज उपोषणाचा 18वा दिवस. खरं तर उपोषण करण्याची वेळ आमच्यावर येणं हे फार मोठं दुर्दैव आहे. एकीकडं मस्तवाल सरकार आपापलं मनसुबे राबवत आहे, निवडणुकीच्या आखाड्यात कशा पद्धतीनं जायचं याची त्यांची मोठी तयारी चालू आहे. म्हणजे सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवायचा आणि त्या पैशाच्या जीवावर निवडणुका लढवायच्या. त्यांना वाटतं की या सर्वसामान्य जनतेला, त्या गरीब लोकांना आपण कसंही उल्लू बनवू शकतो, कुठलंही आश्वासनं देऊ शकतो, काहीतरी त्यांना मोठे मोठे आश्वासनं देऊन त्यांची मतं घेतली जातात, पैशाचा महापूर निवडणुकीच्या काळामध्ये करू शकतात. म्हणून यांना कुठल्याही सामाजिक प्रश्नावर, कुठल्याही संविधानिक जे अधिकार आहेत लोकांना, त्यावर विचार करायला यांच्याकडे वेळ नाही. ही काही लोकशाही का? अरे लोकशाहीमध्ये सर्वांना समानता पाहिजे, सर्वांना समान अधिकार पाहिजे. जो घटनादत्त आमचा अधिकार आहे, जो आमचा घटनेमध्ये
जे 36व्या नंबरवर जे धनगर आहेत, आम्हाला असं म्हणायचे की आता कसं तरी आम्हाला वाटलं होतं की काहीतरी एक चांगलं पाऊल सरकार पाडत आहे आणि पुन्हा सरकारने या ठिकाणी कानाडोळा केला आणि पुन्हा समाजामध्ये एक नैराश्याचं वातावरण सर्वत्र पसरलं. खरं तर या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही काय भीक मागत आहोत काय? आज तुम्हीच काही आमचे विरोधक, खरं तर ते आमचे विरोधक नाहीत, तेच आमचे बंधू आहेत. आदिवासी समाज आमचा बंधू आहे, परंतु त्यांच्यामध्ये विष कालवण्याचं काम काही आमचेच आदिवासी पुढारी स्वतःच्या झोळ्या भरण्यासाठी, स्वतःच्या मतासाठी, स्वतःचा मतदारसंघ सुरक्षित राहावा म्हणून आमच्याच आदिवासी बांधवांना पुढे उभं करत आहेत. आमचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला विरोध करायचा असेल तर आम्हाला धनगरांनी विरोध करावा. बाकीच्या लोकांनी विरोध करण्याचं कारण काय? एकतर बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, असंही मी आदिवासींच्या जे कोणी नेते म्हणून घेतात त्यांना विचारतोय, त्यांना सांगू इच्छितोय की आणा ना कुठे कोणता धनगड आहे आमच्या समोर, त्यांना घेऊन या आणि त्यांना विरोध करायला हवा. परंतु तुम्ही अशी फालतूगिरी चालू केली आहे. समाजामध्ये द्वेष पसरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तुमच्या ह्या स्वार्थी राजकारणापायी आज या ठिकाणी सर्वत्र उद्रेक होण्याची शक्यता आहे. आज आमचे समाज बांधव वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना वेळ नाही. 2-3 वेळेस आमच्या मिटिंगा या ठिकाणी लातूरच्या उपोषणाची दखल घ्यायची म्हणून खरं तर हे सगळे खोटे आश्वासनं दिले. मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत बैठक मुंबई या ठिकाणी घेतली. 10 ते 12 दिवसामध्ये तुमचा प्रश्न सोडवू असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही कुठेतरी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हे आंदोलन स्थगित केलं, उपोषण स्थगित केलं. या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काही ठिकाणी संकट मोचन म्हटलं जातंय. खरं ते संकट मोचन नाही तर खरं ते पालकमंत्री या राज्यावर संकट निर्माण करणारा व्यक्ती आहे अशी भावना आमची त्यांच्याविषयी झाली आहे. कारण ते खोटं बोलायचं, गोड बोलायचं हे त्यांना चांगलं जमतं. हा त्यांचा गनिमी कावा आहे, लक्षात घ्या. हे कावेबाज पालकमंत्री, हे कावेबाज मंत्रिमंडळ आहे. आज आमचेच इतरही जे ओबीसी बांधव म्हणतायत ते पण ओबीसी नेते आज झोपलेत का काय? त्यांना वाटत नाही का आपल्यातला ते घटक आज ओबीसी म्हणून तुम्ही आमच्या जवळ आम्हाला घेण्याचा प्रयत्न करता, आमचा ओबीसी म्हणून आमचा फायदा तुम्ही घेता निवडणुकीच्या माध्यमातून. पण आपल्याच ओबीसीतील हा धनगर समाज आहे, हा आपल्या हक्कासाठी लढतोय. यासाठी कुठल्याही ओबीसी नेत्याने पुढे आला नाही किंवा एकही साधं स्टेटमेंट दिलं नाही. याची लाज वाटली पाहिजे ओबीसी नेत्यांना. आमच्या बीड जिल्ह्यातही ओबीसी नेते या ठिकाणी राजकारण करतायत. त्यांनी कधीही या शब्दावर शब्द काढला नाही. मला यांचे शर्त कीव येते. म्हणजे सर्व राजकीय लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी हा जो खरा प्रश्न आहे हा समाजाचा, धनगर समाजाचा, धनगर जमातीचा, ह्या आदिवासीचा, ह्या अंमलबजावणी करण्याचा आदिवासींची, खरं तर ते त्यांना सर्वांना माहीत आहे. परंतु जाणीवपूर्वक हे लोक या ठिकाणी मुद्दामून दुर्लक्ष करतायत. परंतु हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातरी 10 गेंड्याच्या कातरी पांघरलेलं वाटतंय. पण त्याहीपेक्षा मला माझ्या समाजावरही बोलायचंय. त्या सरकारपेक्षाही माझा समाज जास्त घोंगडी पांघरून झोपलेला आहे असं मला वाटतंय. कारण की ज्या हक्कासाठी, आपल्या स्वतःच्या हक्कासाठी जर तुम्हाला रस्त्यावर यायचं नसेल, संघर्ष करायचा नसेल तर तुम्हाला घरात बसून काय मिळणार आहे? आणि 4-2 पुढारी असतील किंवा 4 पैसे कुठं कमावणारे नोकरदार वर्ग असेल, त्यांना तर वाटतं की आम्हाला आता काही घेणं देणं नाही. आपल्या संसारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये ते रंगवून गेलेलं आहे. आणि जनसामान्य जनता मात्र या ठिकाणी रस्त्यावर येत आहे. आजही तुमचेच बांधव दऱ्याखोऱ्यामध्ये आहेत. ऊन, वारा, पाऊस यामध्ये ते जीवन जगत आहेत. आज मेंढपाळीचा व्यवसाय लोप पावला आहे. जे काही लोक आहेत त्यांना त्यांच्या मेंढपाळांना चारा नाहीये, त्यांना शेतामध्ये कोणी येऊ देत नाहीये. आज वनीकरण मोठ्या प्रमाणात झालंय. त्या ठिकाणी वनीकरणामध्येही लोक या मेंढपाळ बांधवाला येत नाहीयेत. आज सहकार क्षेत्राच्या नावाखाली आज या ठिकाणी जमिनी लुप्त पावल्यात. अनेक भांडवलदारांनी, साखर सम्राटांनी त्या जमिनी अक्षरशः लूटमार केलेली आहे जमिनीची. ह्या जमिनी खरं तर आमच्या हक्काच्या होत्या, आमच्या अधिकाराच्या होत्या. कारण की आमचा पशुपालक समाज त्या ठिकाणी त्यांचे गुरं, ढोरं, जनावरं, मेंढ्या राखायचा, मेंढपाळी व्यवसाय करायचा. आज त्यांना त्या ठिकाणी चारायला जागा नाही. असा उद्ध्वस्त झालेला हा धनगर समाज
हा पशुपालक समाज आज उद्धव झाला, दिशाहीन झालेला आहे. वरचेवर या समाजामध्ये आज या आपल्या राज्यकर्त्याविषयी, या देशाविषयी, राज्याविषयी त्यांच्यामध्ये नैराश्य पसरत चाललेलं आहे. हे राज्य आपलं आहे का? हा देश आपला आहे का? ही लोकशाही आपल्यासाठी आहे का? असं प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर निर्माण होत आहे. म्हणून माझी सर्वच विरोधी पक्ष असतील, सत्तेतले लोक असतील, आम्हाला तुम्हाला भीक मागायची नाही आहे. जे आम्हाला हक्काचं आरक्षण आहे, जे ST आरक्षण, याची अंमलबजावणी तुम्ही तात्काळ करा आणि या समाजाचा मूळ प्रश्न सोडवा. त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचं काम आपण करू नये, त्यांच्या अन्नामध्ये माती काढण्याचं काम आपण करू नये, अशी कळकळीची आणि तळमळीची विनंती मी तुम्हाला करतोय. हा समाज कुठल्या दिशेला जाईल आणि काय करेल भविष्यामध्ये याचं सांगता येत नाही. सर्व देश आणि राज्य सुरक्षित ठेवायचं असेल, संरक्षित ठेवायचं असेल, त्या प्रश्नाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि आपली जी हरामखोरी आहे आमच्या बाबतीतली ती आपण बंद करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. एवढी या ठिकाणी रास्त अपेक्षा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. चालू होती की दादा, गेल्या 18 दिवसांच्या पासून तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करताय. डॉक्टरांनी तुम्हाला उपचार घेण्याचा सल्ला दिलेला आहे, पण तुम्ही तो नाकारलेला आहे. काय सांगाल? तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास होतोय तुमच्या बॉडीला ते सांगा. खरं तर 18 दिवस हे आम्हाला पण वाटलं नव्हतं की आम्ही या ठिकाणी उपोषण करू, कारण की आम्ही एका विचाराने ध्येयाने या ठिकाणी पेटलेलो आहोत. कारण की प्रश्न तसा आहे की सत्य मार्गाने जाण्यासाठी, जे सत्य आहे त्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला निघालो आहोत. त्याची अंमलबजावणी करा आमच्या या प्रश्नाची. त्यासाठी आम्ही या ठिकाणी 18 दिवसापासून आहोत. माझा BP जवळजवळ आपण डॉक्टरांनी सांगितलं की 180-190 पर्यंत माझा BP जातोय. लक्षात घ्या, आपला BP 120 असला पाहिजे. त्याच्या पुढे गेला, 50च्या पुढे गेला तर तो डेंजर झोनमध्ये येतो. म्हणजे कधी या ठिकाणी डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला कधी हृदयविकार किंवा अटॅक येऊ शकतो, तुमच्या जीवाला धोका आहे, आपण दवाखान्यामधून उपचार घ्यावे असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी लिहून दिलं, सांगितलं गेलं. परंतु आम्हाला वाटतं की पुन्हा काय आपण हेच करायचं काय, पुन्हा आपण उपोषणं करायची काय, आंदोलनं करायची काय. म्हणून वाटलं की जे होईल ते जीवाचं एकदाच होईल, पुन्हा नको. एकदाच काय जीव राहील नाही तर जाईल. त्यावेळी जर या सरकारला, या राज्यकर्त्यांना या समाजाच्या तरुणांचे जीवच घ्यायचे असेल तर आम्ही जीव द्यायला तयार आहोत. शेवटी आमच्या पुढं दुसरा कुठलाही प्रश्न नाही. किती डॉक्टरांनी आम्हाला सल्ले दिले, उपचारासाठी सांगितलं तर आम्ही मात्र या ठिकाणी उपचार न घेण्यासाठी ठाम आहोत. कारण की आम्हाला वाटतं की आमच्या जीवाचं काही झालं तरच त्या सरकारला जाग येते काय, अशी आमची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. घरातली देखील काळजी करतायत, बायका, पोरं. नाही, आता लक्षात घ्या, कुठल्याही कुटुंब सगळं उघड्यावर कुटुंबाला वाटत असते की आपल्या कुटुंब सुरक्षित राहावं, आपल्या चांगल्या पद्धतीने जीवन जगावं, आपापलं बघावं, घरदाराचा विचार करावा, लेकरा बाळांचा विचार करावा, त्यांचा शिक्षणाचा विचार करावा, असं कुठल्याही कुटुंबाला वाटतंय. परंतु ते साहजिकच आहे, ते वाटलंही पाहिजे. परंतु त्याचाही न विचार करा. आज आमचा मुलगा शाळेत जातोय का नाही हे आम्हाला माहीत नाही. आज आमच्या कुटुंबाची वाताहत होत आहे. परंतु आज राज्यकर्ते असतील आणि समाज देखील म्हणावा तसा या ठिकाणी पेटून उठत नाही, बघायची भूमिका घेतोय. याबद्दल मात्र फार अशी निराशा आमच्याही मनामध्ये निर्माण होत आहे. अनिल दादांचे पुढे, दादा तुमची शारीरिक प्रकृती जी आहे ती प्रचंड खालावलेली आहे. बोलताही येत नाही, तोंडामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, किडनीवरती सूज आलेलं आहे, झोपून बोलावं लागतंय आणि दुसऱ्या बाजूला घरातली वाट बघतायत आणि तुम्ही समाजाच्या मुलाबाळांचा विचार करताय. 2-3 दिवसापासून मध्यंतरी 3 दिवस लघवी बंद झाली होती आणि नंतर ते गोळी दिली, ते नंतर परत सुरू झाली आणि लघवीतनं ब्लड यायला लागलं होतं आणि अक्षरशः पोटातले आतडे असं चिटकून बसत आहेत आणि पूर्णपणे विकनेस पण आलेला आहे, चक्कर येत आहेत, तोंडामध्ये बोलायला त्रास होत आहे. या सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु या लोकशाहीमध्ये जर येथील राज्यकर्त्यांना लोकशाहीच्या मार्गाने
आंदोलन करून जर हे होत नसेल तर आम्ही हा शेवटचा पर्याय म्हणून आत्मक्लेश करायचं ठरवलंय. कारण आमच्याकडे कोणी दखलही देत नाही. आता आमच्याकडे एवढाच शिल्लक मार्ग आहे लोकशाहीमध्ये की एक स्वतःचा आत्मक्लेश करून घेणे. पण या आत्मक्लेशाची जाणीव सरकारला होत नाही. एवढा आत्मक्लेश होऊन देखील सरकार जागे होत नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. असं वाटतंय की खरंच या लोकशाहीचे तत्व, लोकशाही ज्या तत्वावर अवलंबून आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, परंतु अजून धनगर समाज हा पारतंत्र्यातच आहे. कारण धनगर समाजाला जर स्वातंत्र्य भेटलं नाही, समता कुठेही समताही भेटली नाही. समतेचं जे तत्व आहे त्या समतेच्या तत्वामध्ये धनगर समाजाला कुठेही न्याय दिला गेला नाही. त्यामुळे येथील जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेने आतापर्यंत अन्याय आणि समाजावर अत्याचारच केलेला आहे. आणि अजून देखील आम्हाला असं वाटतंय की माझा समाज, धनगर समाज पारतंत्र्यातच आहे. कारण तो अजून कितीही विकासापासून कोसो दूर आहे. त्याला कुठल्याही विकासाच्या प्रवाहात घेतलं जात नाही. अजून दऱ्याखोऱ्यात, कड्याकुपारीत कितीतरी निर्जन स्थळी राहतो आणि हलाखीचं जीवन जगत आहे. आता शेवटी अटीतटीची लढाई झालेली आहे. आता कुठं वाटलं होतं आम्हाला की जेव्हा 15 तारखेला मिटिंग झाली सीएम बरोबर, सीएमने तसं पत्रही काढलं होतं की 2 दिवसात ते खिल्लार कुटुंबाचं प्रमाणपत्र रद्द करू आणि अंमलबजावणीचा GR काढू. परंतु ज्या पद्धतीनं हे आदिवासी लोक, आदिवासी आमदार, काही लोकांनी वास्तविक पाहता त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी काय म्हटले, ते झिरवळ मामा काय ते झुरवळ मामा की 47 जाती आहेत, 48 जात कुठून निर्माण करणार. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, अरे बाबा 48वी जात निर्माण करायची गरज नाहीये. 36 नंबरला जे कोणी लिहिलंय त्याच्यावरच आमचा अधिकार आहे आणि त्याचीच अंमलबजावणी करा असं सांगतोय. दुसरे ते काय ते फोसीकर जे आमदार आहेत त्यांनी काय मीडियासमोर डोळे रोडून त्या लहान लेकरासारखं बालिशपणा करून दाखवत आहेत. अरे बाबांनो, आम्हाला जर सरकार ST आरक्षणाची अंमलबजावणी करत आहे तर तुमच्या पोटात का पोट उठलंय? आमचा क्लेम काय आहे हे तुम्ही समजून घ्या. 36 नंबरला जी जात आहे धनगर जात, ती अस्तित्वहीन जमात आहे. त्या ठिकाणी धनगर जातीला अभिप्रेत आहे किंवा धनगर जात त्या ठिकाणी घटनाकारांना अभिप्रेत होती आणि ते धनगर जातीला आरक्षण दिलेलं आहे असा आमचा क्लेम आहे. मग आम्हाला विरोध करण्यासाठी धनगड आले पाहिजेत ना. धनगडाने आमच्या विरोधात मोर्चे काढावे, धनगडांनी आम्हाला विरोध करावा. तुम्ही काय करताय? तुम्हाला कोणी नैतिक आणि घटनात्मक अधिकार दिला विरोध करण्याचा? नाहीतर बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला. या अगदीप्रमाणे आणा ना कोण धनगड आहेत ते समोर, आमच्या समोर धनगड कोण आहे ते आणा, जाहीर करा. मग एवढं साधं क्लिअर असताना तुम्ही विरोध करण्याचं कारण काय? हा केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या एकूण ST कॅटेगरीमध्ये 47 जाती आहेत त्याच्यापैकी फक्त 10 ते 15 जातीच या आदिवासीच्या सवलतीचा फायदा घेतात. तुम्ही बाकीच्या ज्या 30 जातीसाठी लढा ना. तिथं तुम्हाला दिसत नाही का बाकीचे 30 जाती अजून दऱ्या खोऱ्यात डोंगरात विकासाच्या प्रवाहापासून दूर आहेत? म्हणजे एवढं डोळ्यामध्ये माती फेक करून एवढं महापाप का घेताय? आणि या 15 जातीमध्ये तुमच्या वर्षानुवर्षे आमदारक्या उपभोगताय, सत्ता उपभोगताय आणि कुठल्या तर पक्षाला नेऊन तुमच्या समाजाला बांधून टाकताय. आणि जे या महाराष्ट्र राज्याचं 3000 कोटी बजेट आणि केंद्राचं 3000 कोटी बजेट, 6000 कोटी बजेट कुठं जाते याचं तुम्ही कधी उत्तर दिलंय का? रेकॉर्डला तुम्ही 1,05,00,000 संख्या दाखवली आहे. प्रत्यक्षात 10 लाख लोक फक्त फायदा घेतात. 10 लाख लोकांपर्यंत त्याचा निधी जातो. म्हणजे ही सरळ उघड सरकारची आणि आदिवासी समाजाची हे 12 आमदार किंवा 25 आमदार जे आदिवासीचे आहेत ते फसवणूक करतात. खरं म्हणजे या लोकांवर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे 25 आमदार आहेत यांचे सर्टिफिकेट तपासले पाहिजेत. कारण याच्यामध्ये देखील हे जे कोणी 25 आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत याच्यामध्ये निम्म्या लोकांचं बोगस सर्टिफिकेट आहे. मी असं आवाहन करतो या सरकारला या माध्यमातून की यांच्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटीची परत एकदा पडताळणी झाली पाहिजे.
आणि यांचे सर्टिफिकेट रद्द झाले पाहिजे अशी मी यांच्या माध्यमातून मागणी करतो. धन्यवाद. संगीता चव्हाण ज्या आहेत त्या का वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारायचं, काय त्यांचं म्हणणं आहे? कारण तुम्हाला दुसऱ्यांदा या प्रश्नावरती आमरण उपोषण करावं लागतंय. संगीता चव्हाण कोण आहेत? मी सांगितलं ना, या संगीता चव्हाण या आदिवासी समाजाच्या आहेत, आदिवासी समाजातून येतात आणि त्यांच्यावर आदिवासी समाजाचे मंत्री, आदिवासी समाजाचे आमदार, खासदार दबाव टाकतात. आदिवासी संस्था देखील त्यांच्यावर दबाव टाकते की तुम्ही ते सर्टिफिकेट रद्द करू नका, कारण धनगड नावाचं भूत हे धनगरांच्या डोक्यावर यांनी बसवलेलं आहे, जे की अस्तित्वात नाहीच आहे मुळात. आणि आम्ही ते सिद्ध केले माहिती अधिकारातून. त्यांनी जी व्हॅलिड झालेले सर्टिफिकेट दाखवले ते सर्टिफिकेट सरळ बोगस आहे. त्या खिल्लार कुटुंबियांचा 1950चा एक जिल्हा परिषदेचा दाखला दिलाय, जेव्हा की महाराष्ट्र देखील अस्तित्वात नव्हता, जेव्हा की 1960-62ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि जिल्हा परिषद शाळा 1960-62च्या नंतर आल्या. परंतु 1950चा त्या जिल्हा परिषदेचा दाखला देऊन त्याच्यात धनगड आहे असं खाडाखोड करून त्या ठिकाणी दाखला देऊन ते व्हॅलिड झालेले सर्टिफिकेट काढलेलं आहे. एवढं धडधडीत डोळ्यामध्ये अंजन घालणारा रेकॉर्ड पुरावा असताना देखील ती संगीता चव्हाण नावाची, मी आज मगरू अरोगण म्हणलं तरी हरकत नाही, तिच्यावर खरं तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, तरी देखील सरकार हातावर हात ठेवून बसते आणि त्यांना मदत करते. ही दुर्दैवी गोष्ट आहे. धनगराच्या पोटी धनगड कसा काय जन्माला आला? खिलारी कुटुंब याचा विषय मुळात मी सांगितलं ना की ही कास्ट कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र व्हॅलिड करताना दात पडताळणीकडे दिला असताना त्याला 2 पुरावे लागतात. एक महसूलचा पुरावा तपासला जातो आणि दुसरा शैक्षणिक पुरावा असतो. तर शैक्षणिक पुराव्यामध्ये देखील त्यांनी जे दात त्यांची टीसीवर प्रवेश निर्गम लिहिलेली आहे ते धनगडच आहे. त्या ठिकाणी खाडाखोड करून त्यांनी धनगड लिहिलेला आहे. आणि जो महसूल पुरावा आहे त्या महसूल पुराव्यावर देखील कासरा पाहणे जो 1956चा उत्तर असतो त्याच्यावर देखील त्यांनी सरळ सरळ वेगळ्या अक्षरात वेगळ्या शाईमध्ये धनगडच्या ठिकाणी धनगड केलेलं आहे. म्हणजे एकूण काय तर महसूल पुरावा आणि शैक्षणिक पुरावा हा सरळ सरळ खाडाखोड करून लिहून बोगस त्या ठिकाणी तयार करून ते बोगस व्हॅलिडिटी सर्टिफिकेट केलेले आहेत. हे सिद्ध झालेले आहे, हे आम्ही म्हणत नाही, हे कागद आहेत, पेपर आहेत माझ्याकडे किंवा आमच्या सगळ्याकडे. तेव्हा आम्ही हे तेथील संगीता चव्हाण जे मॅडम आहेत, जो एकाधिकारशाही चालवतात, त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखं वाटतंय. आणि त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाला कारणे दाखवा नोटीस पाठवल्या. त्या नोटीसच्या आधारे त्या कार्यालयामध्ये त्यांच्या सुनावण्या झाल्या. सुनावण्या दरम्यान खिल्लार कुटुंबियांनी त्यांचा म्हणणं मांडलं. त्याच्यामध्ये सरळ त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं किंवा सरळ असं म्हणणं मांडलं की आम्ही धनगरच आहोत, चुकून आमच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी धनगड केलेला आहे. आणि सर्व सुनावण्या असं म्हणणं मांडलं असताना देखील सर्व यांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या आणि त्याचा निकाल द्यायचा त्यांनी बाकी ठेवलाय. त्याला तब्बल आता 8 महिने झाले. वास्तविक पाहता कुठल्याही कार्यालयामध्ये सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर निकाल हा 8 दिवसात देणं बंधनकारक असताना देखील आज त्याला 8 ते 9 महिने होते. त्यांनी तो निकाल त्या ठिकाणी राखून ठेवलेला आहे. निकाल देत नाहीत. त्याच्या पाठीमागं बोलविताधनी त्यांचा कोण आहे हे तपासलं पाहिजे. राज्य सरकारने याच्यामध्ये आदिवासी विभागाने याच्यात भूमिका मांडली पाहिजे, म्हणणं मांडलं पाहिजे. हे कशासाठी निकाल देत नाहीत असा आमचा या ठिकाणी संतप्त असा सवाल आहे. आणि किमान आता तरी आज आमच्या तिथं त्यांच्या कार्यालयासमोर बांधव 2 दिवस झालं बसलेले आहेत. आमचे पंढरपूर या ठिकाणी उपोषण केलेले उपोषण करते त्या ठिकाणी जाऊन बसलेत ते सर्टिफिकेट रद्द करण्याबाबत. तर ते वेळकाळूपणाची भूमिका घेत आहेत. ते 3-4 दिवस लागतील अजून म्हणतात. कशाला पाहिजे यांना 3-4 दिवस? 8 महिने काय झोपा काढलेस का तू? असं मी म्हणेल. मी आज एकेरी तरी बोलेल संविधान. आता आमचा बांध फुटलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. गाडी त्यांची फोडली जाईल, जाळली जाईल. कारण आमचा जर समाज एवढा 70 वर्षात नियमानं कायद्यानं चालून जर असे बोगस धनगडाचे भूत आमच्या भोकांडी बसून जर आम्हाला आरक्षण नाकारलं जात असेल तर निश्चित आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असं मी एवढं आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. पंढरपूर मधलं आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलं. नेवाशामध्ये आपल्या आमरण उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी जनसमाधी घेतली अशी चर्चा आहे आणि तुमच्यावरती देखील दबाव वाढतो. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं मत हे आहे
आता त्या ठिकाणी 16 दिवस आमच्या बरोबर पंढरपूरला समाज बांधव बसले होते. त्यांची सरकारने कसली दखल घेतली नाही आणि त्यांना लेखी कसलंही आश्वासन दिलं नाही. तरी देखील शेवटी समाज बांधवांच्या रेट्यापुढे तेथील आमच्या मल्हारयोद्ध्यांनी आंदोलन स्थगित केलं आणि त्या जे काही जात पडताळणी कार्यालय औरंगाबादला आहे त्या ठिकाणी ते जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि याचबरोबर नेवासा या ठिकाणी देखील 18 तारखेपासून आमचे त्या ठिकाणी 5 ते 6 बांधव बसलेले आहेत. त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं की 8 दिवसामध्ये निर्णय घ्या अंमलबजावणी संदर्भात व खिलारी कुटुंब संदर्भात. तरी निर्णय न झाल्यामुळे त्या ठिकाणी 2 बांधव त्या ठिकाणी प्रवरा नदीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी गेलेले आहेत. सकाळपासून ते गायब आहेत आणि तरी सरकारला झोप म्हणजे एवढं सरकार झोपेत आहे ते त्यांची शोध घेत नाहीये किंवा त्यांनी ते अल्टिमेटम दिलं होतं त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. आणि त्याचप्रमाणे आता आमचा बांध तुटत चाललेला आहे. आम्ही देखील 2 दिवसामध्ये सरकारने याच्या संदर्भात निर्णय घेतला तर ठीक आहे, नाहीतर आमच्या देखील या ठिकाणी आमची मांजरा नदी आहे या नदीमध्ये आम्ही उड्या घेऊन स्वतःला संपवल्याशिवाय राहणार नाही एवढं याच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. एक शेवटचा प्रश्न की लातूर जिल्ह्यातल्या समाज बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना तुम्हाला काय सांगायचं? खरंच या समाजाची धनगर समाजाची मला कीव येते. यांना हे कळत नाही का आपले समाज बांधव स्वतःचा जीव धोक्यात टाकून स्वतःचा संसाराचा विचार न करता संसार वाऱ्यावर सोडून आपल्या समाजाला हक्क आणि त्यांचे अधिकार मिळावे आणि समाजाचा 70 वर्षाचा वनवास संपून जावा आणि यांना सुखाचे दिवस यावेत म्हणून एवढा त्याग करत असताना देखील हे समाज असा शेंडा असलेला समाज घरात बसून आहे. बघ्याची भूमिका आहे. अरे बाबांनो, तुम्हाला धनगर एसटीचं सर्टिफिकेट घरात बसून भेटणार आहे का? त्या हक्क आणि अधिकारासाठी तुमच्या दुसरा समाज लढणार आहे का? दुसरं कोणी लढणार आहे का? अशी बोबडी अपेक्षा तुम्ही का बाळगता? फुकटात भेटावं ही एवढी वाईट म्हणजे तुमची प्रवृत्ती मानसिकता कुठून आली? अरे आपला इतिहास ओळखा. आपण या देशावर 500 वर्ष राज्य केलेले चंद्रगुप्त मौर्य असतील, सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहेत, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, मल्हारराव होळकर आहेत, यशवंतराव होळकर आहेत. यांनी या देशावर राज्य केलं. अटकपासून कटकपर्यंत झेंडा रोवला आणि दिल्लीच्या तख्त हलवलं. एवढी या इतिहास जाजवल इतिहास असताना आपल्या समाजाचा एवढा मोठा त्याग असताना तुम्ही का विसरता? तुम्ही का अभ्यास करत नाहीत आणि का पेटून उठत नाहीत? असं रक्त सळसळतंय की एवढी दुर्दैव अवस्था मानसिकता या समाजाला कुठून आली असेल? यांचं रक्त जर कधी कधी तपासायची वेळ येते का काय असा एवढा बुद्धिगुण सवाल निर्माण होतो. आणि त्यामुळे बांधवांनो, इथून तरी तुम्ही तुमच्या हक्क आणि लढाईसाठी पेटून उठवा, रस्त्यावर या. तुम्ही बाकी त्या समाजाचा आदर्श घ्या. तुम्हाला कळत नसेल तर त्यांची काय ते कशा पद्धतीने त्यांचा हक्क आणि अधिकारासाठी लढतायत. त्यामुळे यापुढे तरी या समाजाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, आपल्या लेकराबाळासाठी, आपल्या 4 पिढ्या गेल्या, इथून येणाऱ्या पिढ्यासाठी, लेकराबाळासाठी तुम्ही रस्त्यावर या, लढा आणि काय जे होऊ द्यायचं ते होऊ द्या. जे लढतायत त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहा असं मी या ठिकाणी कळकळीचं आव्हान मी या समाजाला आपल्या माध्यमातून करू इच्छितो. धन्यवाद. तर हे आहेत माननीय श्री अनिल गोयकर आणि माननीय श्री चंद्रकांत दादा हजारे आणि यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर सरकारवरती आगपाखड केलेलं आहे. सरकारच्या विरोधामधला आपला तीव्र संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. स्वाभाविक आहे, कारण एकाच विषयावरती दुसऱ्यांदा आमरण उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी त्यांच्यावरती आलेली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यामध्ये ते जवळपास या ठिकाणी 17 दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते आणि 17 दिवसानंतर मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आश्वासन दिलं होतं, त्यानुसार त्यांनी माघार घेतली. परंतु दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून त्याच विषयावरती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिलारी कुटुंबियांची बोगस जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत या मागणीसाठी पुन्हा त्यांनी या ठिकाणी
9 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये ते आमरण उपोषण करत आहेत. या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस, थंड अशा वेगवेगळ्या गोष्टींचा मुकाबला करत आहेत, सामना करत आहेत. आपलं घरदार, आपली बायका पोरं सोडून आपल्यासाठी, आपल्या हक्काने, अधिकारांची त्या लढाई लढत आहेत. त्यामुळं त्यांना मदत करणं, त्यांना साथ देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. बांधवांनो, त्यांच्या लढाईचा आज हा 18वा दिवस आहे आणि दुसऱ्या बाजूला नेवासे इथल्या आपल्या आमरण उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी जलसमाधी घेतल्याची चर्चा सुरू आहे. आणि तिसरीकडे या ठिकाणी संभाजीनगर येथे विभागीय जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आपल्या समाज बांधवांचा ठिय्या त्या ठिकाणी मारलेला आपल्याला दिसून येतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या या आंदोलकांच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि